बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। गावरून सालोरा, शेंदोळा बुजुर्ग, शिवणगाव, सातारगाव, मोजरी, गुरुदेवनगर, डेहनी, आनंदवाडी, तिवसा, कापूसतळणी या सगळ्या गावाचे सब संघानुभावेन सदा सोंती भवन्तु ते सब्बे सत्ता सुखी होन्तु सब्बे सत्ता सुखी होन्तु सब्बे सत्ता सुखी होन्तु। हा धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव गुरुकुंज मोजरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तत्पूर्वी मी आमचे मार्गदर्शक आयुष्यमान चंद्रपालजी कांबळे सर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावं। सर्वप्रथम सर, हा कार्यक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीवर एक 16 वर्षापूर्वी होत होता। आम्ही आमची सर्व हे कार्यकर्ते मंडळी, दिगंबर दादा असेल, सुभाषदा असेल, मी असेल, आम्ही लहानपणी तिथं चहा वाटायला जायचं आणि हा कार्यक्रम तिथली जे आमची मार्गदर्शक मंडळी आहे, प्राध्यापक वाघमारे सर असेल, प्राध्यापक वर्ग RD भरगट सर असेल, DK वासनिक असेल, बनसोड सर असेल, प्राध्यापक गडलिंग सर असेल, हे सर्व मंडळी तिथं हा कार्यक्रम दीक्षाभूमीवर जाणाऱ्या येणाऱ्या सर्व लोकांना चहा, नाश्ता, जेवण, मेडिसिन याची व्यवस्था करत होते। कालांतरानं जसजसे दिवस लोटले तसतसा त्या लोकांचं काही इथून बदल्या झाल्या, काही लोकांचं रिटायरमेंट झालं, पण ते नोकरीवाले, आर्थिक सगळी मदत त्यांची होती तिथं। आम्ही लहानपणी चहा असं वाटायचं त्याच्यासोबत। मग हा कार्यक्रम शेंदोळा आणि मोजरी काही जास्त लांब नाही आहे, एक 3 किलोमीटरचं अंतर आहे आणि शेंदोळ्याला एक सुंदर वास्तू तुमच्याकडे आहे आणि हा जर कार्यक्रम तुम्ही शेंदोळ्यात हायवे रोडवर घेतला तर अधिक चांगलं राहील। याची आर्थिक जो काही खर्च आहे हा आम्ही करतो। आमची परिस्थिती तेव्हा एक 20 वर्ष आधी कोणाचीच काहीच नाही, जेमतेम परिस्थिती होती, मोलमजुरी करणे आणि त्याच्यातून कसं शक्य होतं काही तो कार्यक्रम आम्ही लोकांना, आमचंच पोट पूर्णता भरत नव्हतं आणि लोकांसाठी आम्ही कसं काही जेवण देऊ शकत होतो। पण हे पूर्ण आर्थिक मदत त्या लोकांनी केली आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही इथं शेंदोळ्याला हा कार्यक्रम सुरू केला। एक सुरुवातीला 5000 रुपयाचं दान त्यांनी आम्हाला दिलं। 5000 रुपयाच्या दानामध्ये आम्ही हा त्यावेळेस चहा, नाश्ता अशी व्यवस्था केली। आज पाहता पाहता 16 वर्ष हा कार्यक्रमाला लोटले। ह्या 16 वर्षात हा कार्यक्रम जवळपास, आजचा हा कार्यक्रमाचा जर आपण एकंदरीत खर्च पाहतो तर 1.5 लाख रुपयाच्या जवळपास हा कार्यक्रमाचा खर्च आहे। मग हा कार्यक्रमाची व्यवस्था कोण करते, कशी करते, तर एक थोडक्यात सांगतो। जे लोक तेव्हापासून आम्हाला जुळलेले आहे, 15-20 लोक, ते अमरावतीमध्ये राहते, आजूबाजूच्या खेड्यावर राहते, हे लोक आम्हाला 1000, 2000 रुपये, 5000 रुपयाचे दान देतात। त्याचबरोबर मंडळाचे जे लोक आहे, मंडळाचे जे सगळे मंडळी आहे आमची, हे मंडळी आम्हाला याच्यातून दान देतात। समस्त गावकरी मंडळी सुद्धा याच्यातून दान देतात आणि प्रमाणपत्र आमचे डॉक्टर चेतनजी जाधव साहेब, चव्हाण साहेब यांच्या हस्ते होत आहे। पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट। त्यानंतर सुजल चेतनजी जाधव आणि पोलीस निरीक्षक चव्हाण साहेब करतायत। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या।
आणि सर्व महिलांना मातांना मी विनंती करेल की मुलं घडवा, शिकवा. प्रमोदराव ठाकरे, सोबतच वैशालीताई, आमचे पोलीस पाटील चव्हाण साहेब. नंतर आपल्याला तयार राहायचं आहे तेजस गजाननराव मेश्राम याला 81% 40 वर्ग 10वी मध्ये. ओमशिव गजानन कवले, आई अर्चनाताई 10वी मध्ये मार्क. मोहित गजाननराव काळमे, आई राजकन्या. गौरव प्रमाणपत्र. आणि हे जे विद्यार्थी घडलेले आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम शाळेतील, यामध्ये सर्वात मोठं योगदान त्याच्यानंतर आहेत आपल्या इथे जानरावजी डहाके आले का, तर ते आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही. त्यानंतर मी आमंत्रित करतोय अजाबरावजी निस्तारी यांना, जे नेहमी समाजसेवेमध्ये इथे गावामध्ये सक्रिय असतात आणि त्यांनी सुद्धा आपल्या या मिलिटरीमध्ये म्हणजे भारताच्या सैन्यामध्ये 1964 ते 1979 पर्यंत कार्य दिलेलं आहे. त्यांना थोडा आधार द्या त्यांना. कोणी डहाके हे उपस्थित राहू शकलेले नाही. त्यानंतर मी आमंत्रित करतोय गजाननराव शिकरे यांना. त्यांचा कार्यकाळ होता 1991 ते 2012 पर्यंत. 107 इंजिनियर रजिस्टर मध्ये होते ते गजाननराव शिकरे. आणि यांचा सत्कार करणं वास्तव. आणि पत्नी सुद्धा या सहपरिवार पाहिजे. कारण का माणूस जेव्हा भारताच्या सीमेवर बंदूक घेऊन लढतो असतो त्यावेळेस त्या मातेच्या त्या माऊलीच्या मनावर काय परिणाम होत असते त्या माऊलीलाच माहित आहे. आणि म्हणून त्यांचा सत्कार करणं हे आपल्यासाठी एकदम गरजेचं होतं. ज्या दिवशी ते रिटायर झाले त्याच दिवशी आपण तो सत्कार घ्यायला पाहिजे होता, पण तो घेण्यात आलेला नाही. कारण इतर गावातील लोक जेव्हा आम्हाला विचारतात की तुमच्या गावात कोणी रिटायर झालं नाही का, तुम्ही कधी सत्कार होत नाही, कधी सोशल मीडियावर दिसत नाही. त्याचबरोबर एक परिस्थिती जर पाहतो म्हटलं तर एकदम हालाकीच्या परिस्थितीमधून गजाननराव शिकरे आपल्या गावामधून निघालेले आहे. एकदम म्हणजे असं गरिबीची परिस्थिती त्यांची होती. त्या परिस्थितीतून त्यांनी मिलिटरीची नोकरी हासिल केली. त्याचबरोबर आम्हाला जेव्हा एक गरज पडली, माझा लहान भाऊ मिलिटरीमध्ये लागला, म्हणजे जेमतेम माझ्या लहान भावाचं मिलिटरीमध्ये सिलेक्शन झालं होतं. त्याचा पेपर बाकी होता आणि पेपर बाकी असताना मग योगायोग त्याला सेंटर पुन्हा भेटलं. पुन्हा सेंटर भेटल्यामुळं मग आपण कुठं राहायचं काय राहायचं, मग आमच्या लक्षात आलं की नाही आपल्या गावातले नुकतेच लागलेले एक 8-10 वर्ष झालेले गजानन दादा शिकरे आहे, त्यांच्याशी संपर्क केलाच तर सुधीरची काही ओळख नसताना त्या आमच्या काकू आणि गजाननदा शिकरे यांनी रेल्वे स्टेशनवर त्यांना घ्यायला जाऊन त्यांची परीक्षा तिथे गेल्यानंतर सुद्धा एक 2-4 दिवस उशिरा झाली. तर मग कुठं राहायचं तर यांनी एक आपला मुलगा समजून आपला घरचा आपल्या गावातला पोरगा अगदी घरचा समजून पूर्ण व्यवस्था केली. आमच्या काकू त्यावेळेस त्यांची म्हणजे थोडीशी परिस्थिती म्हणजे एक त्यांच्या पोटात 7-8 महिन्याचं बाळ असताना सुद्धा त्यांनी पूर्ण 5-6 दिवसाची व्यवस्था माझ्या भावाची त्यांनी केली, पूर्ण व्यवस्था. कारण जर कदाचित माझ्या भावाला त्यावेळेस जर तिथं ते परिस्थिती चांगलं सहकार्य मिळालं नसतं तर आज तो मिलिटरीमध्ये नसता. आज मिलिटरीमध्ये तो पूर्ण 21 वर्ष त्याची नोकरी होऊन तो साऊथ आफ्रिका विदेशात सुद्धा जाऊन आलेला आहे. मी त्या दोघा पती पत्नींना विनंती करतो की त्यांनी आपलं एक त्यांचं स्वागत करावं या स्टेजवर लवकर. तर विनंती करताय सुधीर आणि त्याच्या पत्नीला की त्या दोघांचा त्यांनी सत्कार करावा. त्यानंतर मी आमंत्रित करतोय पंकजराव कोकाटे आणि त्यांचा परिवार यांना.
त्यानंतर निलेश अशोकराव सोहळे 29 नोव्हेंबर 2002 रोजी रुजू झाले आणि 30 नोव्हेंबर 2019 ला रिटायर झाले. निलेश सोहळे यांना हजर राहायचंय. कोकाटे बंधू बद्दल सांगायचं म्हटल्यास कोकाटे बंधू जे आहे आमचे मोठे बंधू आहे आणि हे सुद्धा यांचं 10वी झाल्याबरोबरच एक मोलमजुरीचं काम गावात करत होते. शिक्षण करायचं पण घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे मोलमजुरी करणे अशातच त्यांनी त्यांचे अनुभव आम्हाला सांगितले. अशातच त्यांनी मिलिटरीची भरती दिली. मिलिटरीची भरती दिल्याबरोबर त्यांचं पहिल्याच भरतीमध्ये सिलेक्शन झालं. त्यानंतर त्यांचं पाहून आमच्या गावात एक मिलिटरीची एक चांगली प्रथा गावामध्ये रुजली. तिथून 8-10 वर्षात त्यांचा लहान बंधू पंकज कोकाटे हा माझा क्लासमेट तो सुद्धा मिलिटरीमध्ये भरती झाला. आणि तिरमदास दादा जेव्हा मिलिटरीतून रिटायर झाले त्यांनी गावातले मुलं कसे घडावं याच्यासाठी सुद्धा बरेचसे प्रयत्न केले. मुलांचे ट्रेनिंग सुद्धा घेतली. आणि पंकज कोकाटे हा यांचा लहान भाऊ माझा मित्र हा मिलिटरीमध्ये लागल्यानंतर लगेच तिथून 4 वर्षांनी त्याचा भाचा लागला. म्हणजे एका कुटुंबातले 3-3 लोक मिलिटरीमध्ये लागले. त्याबद्दल मी त्या कुटुंबाचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. अशा परिस्थितीत त्यांनी आपला मुलगा घडवलेला आहे आणि म्हणून अशोक काकाचा सुद्धा सत्कार होणे गरजेचे आहे. म्हणून अशोकराव सोहळे सोबत मुलगा निलेश सोहळे आणि त्यांचे आमच्या कुटुंबामध्ये तरी एका कुटुंबामध्ये 3-3 भाऊ 4-4 भाऊ असे होते. कोकाटे कुटुंबामध्ये 5 भाऊ, इतरही कुटुंबामध्ये 3. नोकरीच्या शोधात कुठं नोकरी मिळेल काय मिळेल. शेतीचे काम ITI केल्यानंतर निलेश हा माझा मित्र आम्ही 7वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण सोबत घेतलेलं आहे. एकदम हालाकीची परिस्थिती मोलमजुरी करून त्यांनी सुद्धा मिलिटरीची भरती दिली. अशातच त्याचं सिलेक्शन मिलिटरीमध्ये एक चांगल्या पदावर झालं आणि त्यामुळं त्यांच्या कुटुंबामध्ये एक चांगले दिवस पाहायला मिळाले. एक आमचे काका शांत स्वभावाचे एकदम मनमिळावू हसरा चेहरा. कधी सोळंके काकाला गावात इथे माजी उपसभापती आमचे मित्र श्री शरदजी वानखडे यांनी या कार्यक्रमाबद्दल 2 दिवसापूर्वी आम्हाला आमंत्रित केलं. त्याबद्दल मी सर्वप्रथम मंडळाचा आणि त्यांचा आभार मानतो. इथे जमलेल्या सर्व महिला भगिनी आणि बांधवांना मी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच हा सुंदर कार्यक्रम सलग 16 वर्ष या ठिकाणी राबविला जातो आणि अतिशय उत्कृष्टपणे त्याचं नियोजन केलं जातं. आणि या कार्यक्रमात विविध प्रकारचे सांस्कृतिक तसेच जे बालसंस्कार इत्यादी कार्यक्रम राबवले जातात आणि त्यातून समाजातील लहान मुलांना तरुणांना एक प्रेरणा मिळतं आणि त्यातून समाज प्रबुद्ध होत जातो. याचे एक उत्कृष्ट उदाहरण या ठिकाणी बघायला मिळालं. त्याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप आभार मानतो आणि हा कार्यक्रम असाच सलग अतिशय चांगल्या पद्धतीने दिवसेंदिवस होत जावा अशा शुभेच्छा देतो. तसेच या ठिकाणी हे भारत देशाच्या सेवेसाठी ज्यांनी खर्ची घातले अशा माजी सैनिकांचा या ठिकाणी सत्कार पहिल्याच वेळेस आयोजित करण्यात आला. त्याबद्दलही मी मंडळाचं कौतुक करतो आणि दरवर्षी या सैनिकांचं माजी सैनिकांचं मनोबल आपण निश्चितच वाढवाल यात काही शंका नाही आहे मला. त्याबद्दलही मी मंडळाचं खूप खूप कौतुक करतो आणि मला या ठिकाणी बोलवलं, 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली, आदर सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. आणि काही कामाच्या ओघामध्ये मला जाणं असल्यामुळे मी आपली रजा घेऊ इच्छितो. धन्यवाद. राजर्षी शाहू महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांना विनम्र आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आणि गटविकास अधिकारी, त्याचप्रमाणे नुकतेच आता इथून आपले विचार व्यक्त करून गेलेले माननीय चव्हाण साहेब, या गावच्या सरपंच चिकटेताई, नालंदा बहुउद्देशीय संस्थेचे सर्व सभासद, अध्यक्ष, उपाध्यक्ष,
भीमराव गाडेकर, दिगंबरराव जंजाळ, शरद वानखेडे, निलेश आणि सर्वच कार्यकर्ते, आजला या कार्यक्रमासाठी अनकवाडी, मालधूर, रघुनाथपूर, शिरसगाव अशा 4-5 गावातून आलेल्या महिला, ऊन खूप तापलेलं आहे, तुम्हाला सगळ्यांना गरम होत आहे आणि जेवायचं असेल ना, अजून जेवायचं असेल मग उपाशीपोटी ऐकतील काही. आणि त्यातल्या त्यात तुम्ही उपाशी असताना यांनी मला सोडलंय की बोला आता. फार नाही बोलणार, परंतु निश्चित तुम्हाला जाता जाता काही देता येईल का याचा विचार मी नक्की करेन. ज्यांचे ज्यांचे या ठिकाणी ज्या मुलांचे सत्कार झाले त्या सत्कार झालेल्या मुलांचं फार कौतुक करतो. ज्या मुलांच्या आया या सत्कारासाठी उपस्थित राहिल्या त्यांना फार धन्यवाद देतो. ज्या आया उपस्थित राहिल्या नाही त्याला का राहिले नाही याचं कारण नाही मला सांगता येणार, परंतु अशा वेळेला त्यांनी हजर राहायला पाहिजे होतं. हरकत नाही, काही काम असेल त्यांना, परंतु त्या विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करतो. ज्या स्वातंत्र्य सैनिकांचा आपण या ठिकाणी सन्मान केला त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचं आजी आणि माझी दोघांचे आपण सन्मान केला. त्याबद्दल मंडळाला, नालंदा बहुउद्देशीय संस्थेने हे अत्यंत महत्त्वाचं काम केलं असं मला वाटतं. तुम्ही सगळेच तसे पाहिलं तर अभिनंदनाला पात्र आहात. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण या लोकांना भेट दिलात. माझी अपेक्षा आहे ज्यांना ज्यांना बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ त्यांनी भेट दिलाय, 10 दिवसांनी म्हणा, 15 दिवसांनी म्हणा, महिन्यानी म्हणा, तो ग्रंथ आपण निश्चितपणे वाचावा. म्हणजे तुम्हाला इतर काही वाचायची आवश्यकता आयुष्यात भासणार नाही. मी इतर काही वाचायची आवश्यकता भासणार नाही हे अशासाठी म्हणतो की बाकीचा कोणताही ग्रंथ तुम्ही वाचला तर तुम्हाला त्याच्यात काही मिळणार नाही, परंतु काही मोजके ग्रंथ जर वाचले तर निश्चितपणे तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी सुद्धा वाचली तरी ज्ञान मिळेल, पण रामायण आणि महाभारतातून काही ज्ञान मिळणार नाही. कारण ते ग्रंथ फार वेगळे आहेत, त्यांचा अर्थही फार वेगळा आहे. परंतु बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचा अर्थ जगावं कसं, मरावं कसं आणि जगताना कसं जगावं याचं उत्तर बुद्ध आणि धम्म या ग्रंथात आहे. बरं, त्याच्यात असं नाही की कोणी जगावं, मुलाने कसं जगावं, मुलीने कसं जगावं, बापाने कसं जगावं, बायकोने कसं जगावं, समाजात कसं राहावं, ही सगळी उत्तरं जी आहेत ही सगळी उत्तरं तुम्हाला बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये मिळतात. बाकीच्या ग्रंथांबद्दल आपल्याला बोलायचं काही कारण नाही, तिकडे न गेलेलं बरं. दुसरी गोष्ट तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की जगात बुद्धाच्या जन्मापासून तर बुद्धाच्या महानिर्वाणापर्यंत
बुद्धाच्या जन्मापासून तर बुद्धाच्या महानिर्वाणापर्यंत जगात असा एकही ग्रंथ नाही ज्याच्याबद्दल बुद्धाच्या बद्दल अत्यंत व्यवस्थित माहिती मिळते. परंतु हाच एक असा एकमेव ग्रंथ आहे की त्याच्यामध्ये बुद्धाच्या जन्मापासून बुद्धाच्या सर्व कार्यकर्तृत्वापासून तर भगवान बुद्धाच्या महानिर्वाणापर्यंत संपूर्ण माहिती मिळते. कारण तो ग्रंथ लिहिणारा जगविख्यात ग्रंथांचा ग्रंथकार आहे, त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून तो ग्रंथ वाचणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेबांची जी जी पुस्तकं आहेत, जी जी माणसं ती पुस्तकं वाचतील, तो कुठल्याही जातीचा असो, मी शब्दप्रयोग केलाय, तो कुठल्याही जातीचा असो, तो ज्ञानी होणारच. परंतु ती बौद्ध समाज सोडून इतरांनी वाचू नये यासाठी इतर जातीच्या डोक्यात जी जात टाकलेली असते ती अत्यंत वाईट आहे. त्याच्यामुळे बौद्ध समाज सोडून इतर समाजाचं असं घोड्याला काहीतरी लावल्यासारखं झालेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं कोणतंही पुस्तक, कोणतंही, अजून पुढचे 100 वर्ष जरी बाबासाहेबांचं लिखाण छापलं तरीही ते अजून पूर्णच राहणार, अपूर्णच राहणार, इतकं ते लिखाण आहे बाबासाहेबांचं. जगात कोणी लिहिलं नाही एवढं लिखाण आहे. बाबासाहेबांच्या काळामध्ये या भारतात त्यावेळेला जवळजवळ 16 बॅरिस्टर होते. एक अर्धा नाही, 16 बॅरिस्टर. पण 16 बॅरिस्टर असतानाही या देशाचं हिंदू कोड बिल लिहिणारा एकमेव होता, त्याचं नाव बी आर आंबेडकर. या देशाचं संविधान लिहिणारा एकमेव होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मुळात या देशामध्ये डच, पोर्तुगाल, ह्यून, यवन आणि शेवटी मुसलमान आले, इंग्रज आले. इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं आणि नंतर इंग्रज तयार झाले की तुम्हाला स्वातंत्र्य देतो. पण या देशात आम्ही जे जे काही दिलेलं आहे तुम्हाला, जे जे काही दिलेलं आहे तुम्हाला, ते तुम्ही कसं टिकवणार आहात याच्याबद्दल एक छोटंसं संविधान आम्हाला लिहून दाखवा तुम्ही. खरं तर इंग्रजांच्या नावाने आम्ही कायम बोंबा मारतो. इंग्रजांच्या नावाने आम्ही कायम बोंबा मारतो. इंग्रजांनी हे लुटलं, इंग्रजांनी ते लुटलं, इंग्रजांनी असं केलं, इंग्रजांनी तसं केलं. खोलवर जर इतिहास पाहिला, खोलवर जाऊन जर इतिहास पाहिला, आज जिथं राष्ट्रपती बसतात ते राष्ट्रपती भवन कोणी बांधलं? इंग्रजांनी. गटविकास अधिकारी कोण? आपण ना. राष्ट्रपती भवन कोणी बांधलं? इंग्रजांनी. बघा तुम्ही. विधान भवन कोणी बांधलं? इंग्रजांनी. भाकरा, नांगल वगैरे ही जी मोठमोठी धरणं होती ही कोणी बांधली? इंग्रजांनी. त्याचं काम कोणी केलं? प्रत्यक्ष बाबासाहेबांनी. तुम्ही सगळ्या जुन्या वास्तू बघा, सगळ्या जुन्या वास्तू बघा. अजूनही काही काही ठिकाणचे पूल आहे तसे मजबूत आहेत. एकही पूल फारसा पडला नाही. फक्त आपण आता काळजी घेतो त्याची, का आता त्याला 100 वर्ष झाली म्हणून त्याला त्रास देता कामा नये. दळणवळण कोणी सुरू केलं? इंग्रजांनी. पोस्ट आणि तार खातं कोणी सुरू केलं? इंग्रजांनी. आम्ही एवढे बावळट, जेव्हा इंग्रजांनी पहिली रेल्वे सुरू केली, ठाणा ते मुंबई, ठाणा ते मुंबई पहिली रेल्वे जेव्हा सुरू केली आणि काळी सरत ती गाडी ती जेव्हा रुळावर धावायला लागली, तेव्हा मुंबईमध्ये लोक गाणं म्हणत होते, साहेबाचा पोऱ्या मोठा नकली, बिन बैलाची गाडी कशी ढकली. हे कळत नाही. इतकंच नाही तर ही काळी जरद गाडी आवाज फार मोठा करते आणि वरून धूर सोडते. ही काहीतरी मोठं संकट आहे. म्हणून काही काही
आपल्या भारतातल्या बिंडोक लोकांनी काही काही तिथे कोंबड्या बकरं टाकल्या होत्या मारून, ते आमच्यावर संकट येऊ नये म्हणून. इतकंच नाही, या देशामध्ये बहुजन समाजाला शिक्षण कोणी सुरू केलं? इंग्रजांनी. बघा काय 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 केलं इंग्रजांनी बघा. आज आपला एखादा पूल जर बांधला तो उद्घाटनाच्या आधी पुलाचा कठडा तुटलेला असतो, रात्रीतनं त्याची डागडुजी होते, मंत्री येतो, फीत कापतो आणि निघून जातो. आणि पुढच्या वर्षी पुन्हा ये रे माझ्या मागल्या. जास्त कशाला? रस्ता जर डांबरीकरण झालेला असेल, रस्ता जर डांबरीकरण झाला असेल, डांबरीकरण झालेल्या रस्त्याचे 4 महिन्यानंतर अवस्था काय असते? बारीक विचार करा तुम्ही. आपले बरेचसे पूल तुटलेले आहेत, बरेचशी धरणं आपले तुटलेली आहेत. पुण्यात मोठमोठे धरणं, या देशात मोठमोठे धरणं कोणी बांधलेले आहेत? इंग्रजांनी बांधलेले आहेत. इंग्रजांनी काय वाईट केले? मला माहित नाही भाऊ काय वाईट केले. जे चांगलं केले तेवढं मला माहित आहे. वाईट केले असं म्हणणाऱ्यांनी एकदा तरी सांगावं, दाखवावं, पुरावा दाखवावा का इंग्रजांनी हे वाईट केलं. बहुजन समाजाला शिक्षण द्यायचं तो इथं तर शिक्षण मिळत नव्हतं. जर अजूनही मनुस्मृती या देशात असती तर साहेब गट विकास अधिकारी झालेच नसते. कधी देशपांडे कुलकर्णी बापट पैकी नाही ते. हे आपल्याला नीट कळायला पाहिजे. या देशात नवरा मेल्याच्या नंतर त्याच्या बायकोने नवऱ्याच्या चित्तेवर सरळपणे जीव द्यायचा, तिने जिवंत राहायचं नाही, हा कायदा होता. इंग्रजांनी ते काय केलं? बंद केला तो कायदा. वाईट केलं का मग हे? नाही. आज बाई दुसरं लग्न करू शकते, पण त्या काळात तसं नव्हतं. ते तिचं पोरगा अनाथ जरी झालं तरी चालेल, पण त्या बाईने जीव द्यायचा. हे जे सगळं होतं हे इंग्रजांनी केलं होतं ना. आणि म्हणून त्यावेळेला असा प्रश्न निर्माण झाला, इंग्रजांनी असा प्रश्न निर्माण केला की हे परत तयार करणार कोण, कसं करणार, यासाठी काही नियमावली पाहिजे. या देशामध्ये 16-17 बॅरिस्टर होते, परंतु त्यांना या देशाचं संविधान लिहिता आलं नाही. कारण ते लिहायला उच्च प्रकारचं एज्युकेशन, उच्च प्रकारची विद्या आणि उच्च प्रकारचा विचार आणि अखिल मानवाच्या संदर्भातली कल्याणाची भावना ही अंतःकरणात असली पाहिजे. त्याच्या डोक्यात जात नसली पाहिजे. जात डोक्यात आली की विषय संपला. आणि बाबासाहेबांच्या डोक्यात ती जात ना हा प्रकार नव्हता, म्हणून तर संविधान लिहिण्याची जबाबदारी बाबासाहेबांवर टाकली ना. याच्याही पेक्षा पुढचं बघा डोळसपणा बाबासाहेबांचा. आता काय पत्र आपण लिहित नाही समजा, पण पूर्वी जर आपण पत्र लिहायला लागलो तर पत्रावर वरती काय टाकायचं? समजा हिंदू माणूस असेल तर टाकायचा गजानन प्रसन्न किंवा त्याची आवडीची देवी प्रसन्न असं टाकत होते पत्रामध्ये. कुठला ना कुठला तरी टाकत होते. एखादा ग्रंथ जरी लिहिला, बघा तुम्ही एखादा ग्रंथ लिहिला तर त्याच्या सुरुवातीला गणपतीचं काहीतरी असतं. बाबासाहेबांनी या देशातल्या तमाम लोकांसाठी संविधान लिहिलं, पण लिहिल्यानंतर जेव्हा वाद निर्माण झाला, काहींनी सांगितलं आपण भगवान शंकर प्रसन्न लिहूयात स्टार्टिंगला. बाबासाहेब म्हणले नाही. मग म्हटले विष्णू लिहूयात, लक्ष्मी लिहूयात, राम लिहू, काहीतरी लिहू ना. नाही म्हणले. कारण या ज्या भारतामध्ये 6822 जाती आहेत आणि प्रत्येक जातीचा देव वेगळा आहे, प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे. इथे जवळजवळ 240 बोली भाषा आहेत. इथे 5 प्रकारचे धर्म आहेत. आणि आपण तर संविधान धर्मनिरपेक्ष लिहित आहोत. हे जमणार नाही. आणि म्हणून जगामध्ये
जगामध्ये असा एकच माणूस की त्यानं देशाचं संविधान लोकांच्या नावानं लिहिलं, एकमेव माणूस आहे, त्याचं नाव बाबासाहेब आंबेडकर. हे आपल्याला समजलं पाहिजे. भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेच्या पहिल्याच शब्दामध्ये बाबासाहेब शब्द वापरतात, आम्ही भारताचे लोक. काय शब्द प्रयोग आहे? आम्ही भारताचे लोक. तर साहेब उठून गेले नाही तर मी त्यांनाही ते बोलणार होतो. आम्ही भारताचे लोक म्हणजे संविधान कोणाला अर्पण केलं? भारताच्या लोकांना. मग कोणाला? ब्राह्मणालाच केलं का? नाही. शेवटचा जो उघडा नागडा हिंडतो यवतमाळकडे किंवा पुसदकडे किंवा सातपुड्यामध्ये, ज्याला कपडे घालायची अक्कल नाही, तोही त्याच्यामध्ये आला. तोही त्याच्यामध्ये आला. असं भारताचं संविधान असं असतं. आणि हे बाबासाहेबांनी लिहिलं. मग बाबासाहेबांची विद्वत्ता कुठल्या प्रकारची होती? मी पुन्हा हे सांगतोय की बुद्ध आणि धम्म आणि भारतीय संविधान, बुद्ध आणि धम्म आणि भारतीय संविधान हे जगातल्या कुठल्याही माणसानं वाचावं. कुठल्याही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे जेव्हा भारतात आले होते, मुंबईला उतरले, मुंबईच्या आमच्या जातीवादी लोकांनी त्यांना म्हातारीचा बूट दाखवला, ते हँगिंग गार्डन दाखवली, महात्मा गांधींचं ते स्मारक दाखवलं, हुतात्मा चौक दाखवला, पण त्यांना दादर चौपाटीवरची चैत्यभूमी नाही दाखवली. परत दिल्लीला जाताना ओबामांनी रिक्वेस्ट केली की मला तुमचं संविधान बघू द्यात, दिल्लीच्या 1.5-2 तासाच्या प्रवासात मला ते वाचू द्यात. आणि त्यांनी वाचलं तिथपर्यंत, दिल्लीपर्यंत 2 तासात त्यांना जेवढं आकलन करता आलं त्यांनी केलं. पण केल्यानंतर जेव्हा ते खाली उतरले, त्यांचं स्वागत केलं, भारतीय दूतावासामध्ये त्यांचं स्वागत झालं. परंतु संध्याकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं, पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, या देशाचं संविधान एवढं ग्रेट आहे, एवढं ग्रेट आहे, असा माणूस जर माझ्या देशात जन्माला असता, बाबासाहेब जर माझ्या देशात जन्माला आला असता, तर आम्ही त्या बाबासाहेबांना सूर्य नाव दिलं असतं. सूर्य. हा बराक ओबामा बाहेर या देशातला कार्यक्रम आटपून जेव्हा त्यांच्या माय देशात गेले, तेव्हा अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये, व्हाईट हाऊस म्हणजे पार्लियामेंट, व्हाईट हाऊस मध्ये बाबासाहेबांची तस्वीर त्यांनी लावली. नुसतीच लावली नाही, त्याच वर्षापासून त्यानं बाबासाहेबांची जयंती अमेरिकेमध्ये करायला सुरुवात केली. मी हे तुम्हाला अशासाठी सांगतोय, मी हे तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतोय की बाबासाहेबांच्या तत्वाची माणसं या देशात होती का? तर काही होती आणि काही नव्हती. बाबासाहेबांचं तत्वज्ञान हे सामाजिक अभिसरणासाठी होतं की सामाजिक उत्थानासाठी होतं? ही जी आजची मांडणी आहे, आजची जी मांडणी आहे, गावापासून प्रधानमंत्र्यापर्यंत, गावातला शेवटचा महसूल अधिकारी, गावचा शेवटचा महसूल अधिकारी, अगदी ग्रामसेवकापासून, तलाठ्यापासून, सर्कल पासून, बीडीओ पासून, मग जिल्हा परिषद, मग राज्य, ही जी यंत्रणा आहे, कारण शासनाच्या सगळ्या योजनांची गोळाबेरीज बीडीओला त्या त्या तालुक्यात माहिती पाहिजे आणि बीडीओच्या मार्फत योग्य शेतकऱ्याला गेली पाहिजे. शेतकरीच नाही, कोणी लाभार्थी ज्याला म्हणतो, ही व्यवस्था कोणी केली?
बाबासाहेबांनी केली, व्यवस्था बाबासाहेबांनी केली. आता त्या व्यवस्थेचं काय झालं याच्याबद्दल मला बोलायचं नाही, याच्याबद्दल मला बोलायचं नाही, कारण त्याच्याबद्दल बोललं तर माझीच मला लाज वाटते. जी मंडळी म्हणत होती ना इंग्रजांनी या देशाला 150 वर्ष लुटलं, 150 वर्ष लुटलं, 150 वर्ष लुटलं, माफ करा ते साप खोटं आहे. आपला देश स्वतंत्र होऊन किती वर्ष झाले? 70-72 वर्ष झाले असतील ना, 70-72 वर्ष झाले असतील साहेब, नाही का? 75 वर्ष झाले असतील. आता आपण सुवर्ण महोत्सव केला, 75 वर्ष झालं. मला माझी लाज वाटते की 150 वर्षामध्ये इंग्रजांनी जेवढं लुटलं नाही तेवढं एकटा 75 वर्षात याच देशातल्या माणसांना एवढं लुटलंय की ती मान खाली घालावी इंग्रजांनी. ही शर्मेची बाब आहे, ही शर्मेची बाब आहे. आणि तरी आम्ही दुसऱ्याच्या नावाने खडी फोडतो. बाबासाहेब तेच म्हणत होते की मला स्वातंत्र्य हवंय, मला स्वातंत्र्य हवंय, सगळ्या प्रकारचं सगळं स्वातंत्र्य हवंय. मला शिक्षणाचं स्वातंत्र्य हवंय, गरिबीचं उच्चाटन करण्याचं स्वातंत्र्य हवंय, मुलींना शिक्षणाचं स्वातंत्र्य हवंय, शिक्षण फुकट मिळालं पाहिजे याचं स्वातंत्र्य हवंय. सगळं मला जे स्वातंत्र्य हवंय ते या प्रकारचं स्वातंत्र्य असायला पाहिजे की जिथे शेवटच्या गरिबीच्या माणसाला शिक्षण घेता आलं पाहिजे. आता ज्या मुलांना एवढी मार्क्स मिळाली ही फार कौतुकाची गोष्ट आहे, फार कौतुकाची गोष्ट आहे. आमदाराचा पोरगा आमदार होणं म्हणजे फार काही कौतुक नाहीये, अजिबातही कौतुक नाही. पण एखाद्या गरीब आईवडिलांच्या मुलाला 91-92% मार्क मिळून तो अधिकारी व्हावा ही बाकी कौतुकाची बाब आहे. कारण त्याला काल परवा त्याला शिक्षण मिळाले, कारण आतापर्यंत त्याला शिक्षणाचा अधिकार नव्हता. ब्राह्मण सोडून इतरांना कोणालाही अधिकार नव्हता, अजिबात अधिकार नव्हता. आजपासून बरोबर 98 वर्षापूर्वी मराठ्यांना मंदिरात जाण्याचा प्रवेश नव्हता. जास्त कशाला, काल परवा 10 मेला छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज संभाजीराजे कोल्हापूरचे त्यांना मंदिरात जाऊ दिलं नाही. बघा गडबड कशी आहे. आणि याच्यापेक्षा नालायकपणा या देशाचा. भूतपूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मंदिरात जाऊ दिलं होतं का? नाही. हे लक्षात घ्या. म्हणजे राष्ट्रपती या देशाचा प्रथम नागरिक असतो, त्याला सुद्धा इथे जाता येत नाही. म्हणून मी म्हटलं की ज्याला बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ ज्याला बुद्ध आणि धम्म ग्रंथ कळेल तो माणूस कोणावरतीच आकस धरणार नाही, तो सगळ्यावरती प्रेम करेल. आणि जो इतर धर्मग्रंथ वाचेल तो फक्त एवढंच म्हणेल की माझी जात ही आहे आणि मी इतका श्रेष्ठ आहे. हा फरक आहे ना. याचा अर्थ रामायण आणि महाभारताचा आम्ही अनादर करतो असं नाही, पण खरं बोलल्याच्या नंतर व्यवस्थेला राग यावा ही अत्यंत तुमची चूक आहे ना ती. आज आरक्षणावर एवढा गदारोळ केला जातोय, आरक्षणावर भांडणं होत आहेत. माझ्या मराठा बांधवांचे 58 मोर्चे या देशामध्ये निघतात. मराठ्यांचा एवढा खर्च कोणी करायला लावला बघा. आणि आम्ही बोंबलून सांगत होतो मराठा आरक्षणासाठी 20 वर्षापूर्वी भांडणारे आम्ही आहोत. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही आहोत भांडणारे की मराठ्यांना आरक्षण पाहिजे. विनाकारण मराठ्यांना आरक्षणासाठी 58 मोर्चे काढून 7 कोटी रुपये खर्च करायला कोणी लावले? त्या 7 कोटी मध्ये मराठ्यांच्या पोरांचे किती उद्योग उभे राहिले असते? आम्ही बोंबलून सांगत होतो काही संविधानामध्ये
कलम क्रमांक 341 याच्यामध्ये तुम्हाला सुधारणा केल्याशिवाय आणि संविधानात्मक तरतुदी केल्याशिवाय मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही. आम्ही ते बोंबलत होतो आणि हे बोंबलतात कुठं? बल तिकडं. जखम कुठं झाली? पायाला. मलम कुठं लावतात? कानाला. गडबड ही झाली. कारण संविधानावर जर बोलावं तर तो अधिकार कोणाचा येतो? राज्यसभा आणि लोकसभा. आणि राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये कोणाचं राज्य आहे? मराठ्यांना आरक्षण देतील का ते? नाही देणार. त्यांना माहित आहे मागासवर्गीयांच्या जाती आहे 3742. मागासवर्गीयांच्या जाती आहे 6822 आणि मराठ्यांच्या जाती आहे 3742. मराठ्यांच्या एकूण जाती. ते मराठा बिचारा 96 मध्येच मरत बसलं. त्याला 95 विचारत ते सांगत नाही, 96 कोणी ते सांगत नाही. त्यांच्या जाती आहेत 3742. यांना हे माहित आहे की 6822 जाती आणि या 3742 जाती यांना जर आरक्षण लागू झालं तर 3.5% शेंडीवाल्यांना काय राहणार? गडबड तिथे आहे बघा. आता आरक्षणामध्ये आपण हा विचार कधी केला नाही. 5-6 वर्षापूर्वी अख्ख्या देशाचं उत्पन्न काहीतरी मला वाटतं 50 लाख कोटी होतं. त्याच वेळेला या देशातल्या 54,000 मंदिराचं उत्पन्न 82 लाख कोटी होतं. मंदिराचं उत्पन्न कोणाला जातं? वानखेड्याला जातं का? मुंडेला जातं? चव्हाणला जातं? बागुलला जातं? चक्रेला जातं? चिकट्यांना जातं? नाही. तिथं पुजारी कोण असतो? हे लक्षात घ्या. काल तिरुपती बालाजीच्या मंदिरातल्या पुजारी याच्याकडे कॅश किती सापडली? घरात 7,000 कोटी. किती? आणि 350 किलो सोनं. विचार करा तुम्ही. हे कोणाच्या ताब्यात आहे? हे कळालं पाहिजे. तिथं बरं आरक्षण नाही, तिथं बरं ब्राह्मणच पुजारी चालतो. होय, आम्ही हेच बोलणार आहे आता. तिथं आरक्षण नको का? तिथं मराठाचा पोरगा जाऊ देत ना. तिथे मराठ्याचा पोरगा जाऊ द्यात पुजारी म्हणून. तेला तांबळाचा जाऊ द्यात, न्हाव्याचा जाऊ द्यात, सुताराचा जाऊ द्यात ना, धनगराचा जाऊ द्यात ना. तुम्हाला महाराजांची ॲलर्जी आहे पण बाकीचे समाज जाऊ द्यात ना. नाही, तिथे पाहिजे ना तेच. हे लक्षात घ्या. ही गडबड अशी आहे. आणि फक्त समाजाला नाचवत ठेवणं, समाजाला एकमेकांच्या विरोधात भडकवणं, समाजामध्ये दहशत पसरवणं आणि समाजाला मारणं हा सगळ्यात मोठा प्रकार या भारतात चाललेला आहे. मी वैयक्तिक कुठल्या पक्षावर किंवा कोणावर बोलणार नाही, पण भारतात ते चालू आहे. आणि म्हणून बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ वाचणं गरजेचं आहे आणि भारतीय संविधान वाचणं हे गरजेचं आहे. जो भारतीय संविधान सगळं वाचील, जो बुद्ध आणि धम्म ग्रंथ सगळं वाचेल, त्याला निश्चितपणे या सगळ्या गोष्टी चांगल्या कळतील. पण जर वाचलं नाही तर कळणार नाही, कळू शकत नाही. सती जाणारी बाई बघा, आपल्याकडे तर प्रथा अशी होती, पोरगी जन्मली की तिचं लग्न व्हायचं, बाळावत्यात असताना लग्न व्हायचं, किंवा फ्रॉक घालणाऱ्या वयात लग्न व्हायचं, बोलायला लागली लग्न व्हायचं. तिचा नवरा तेवढाच असेल समजा, कमी जास्त. आता लहान मुलं काय त्या टायमाला जगत नव्हती. मग फ्रॉक घालणाऱ्या किंवा परकर घालणाऱ्या वयामध्ये पोरगी आली की नवरा मेलेला असायचा, किंवा फ्रॉक घालणाऱ्या वयातच नवरा मेलेला असायचा. मग तिचे काय करायचे? केस काढायचे आणि तिला पांढरे कपडे घालायचे आणि आयुष्यभर विधवा म्हणून. ज्या पोरीला विधवेचा अर्थ कळत नाही, ज्या मुलीला विधवेचा अर्थ कळत नाही, अशी मुलगी विधवा म्हणून तिला चिडवायची आणि राहायचे. काय अवस्था असेल हो त्या मुलीची? ही एक मुलगी वेगळी, दुसरी मुलगी अजून वेगळी. घरात मुलबाळ होत नाही,
म्हणून कुठल्या तरी देवीला नवस करायचा. मग ती काळवाई असेल किंवा कर्नाटकातली सौंदतीची आई असेल किंवा इकडे पश्चिम महाराष्ट्राला खंडोबा असेल. मग त्याच्याबरोबर लग्न, त्याला समजा त्या कुटुंबाला पोरगा झाला तर तो काय व्हायचा मग वाघ्या. आणि पोरगी झाल्यावर कोण होते? मुरळी. बरोबर आहे ना? बरं, मुरळीचं परत लग्न होतं का? नाही. मग तिचं लग्न कोणाबरोबर झालेलं असतं? देवाबरोबर. खंडोबाला बायका किती असतील मला माहित नाही. हे पान, याच्यात काही खोटं नाही. आम्ही आहे ते फक्त मांडतोय. आमचा कोणावर आक्षेप नाही. आमचं हेच आहे फक्त की स्त्रीचं शोषण कुठं झालेलं आहे आणि त्यासाठी इंग्रजांनी आणि बाबासाहेबांनी काय केले, तुकोबांनी, नामदेवांनी, छत्रपती शिवरायांनी काय केले हे मी फक्त सांगतोय. मग मुरळी जर ती झाली तर आयुष्यभर तिचं लग्न देवाबरोबर. पण मुरळीला मुलं होत होती. मग देवाच्या आडून कोणतरी कुठं करीतच होता ना. देवाच्या आडून कोणतरी कुठं करीतच होता. पण तरी ती देवाची मुरळी. आणि मुरळीची पोरगी पुन्हा कोण? देवाचीच मुरळी. अख्खं आयुष्य तिचं असं मुरळीपणात. आणि म्हातारपणात तिला कोण कुत्रही विचारत नाही. कुत्र विचारत नाही. मी माहिती म्हणून सांगतोय किंवा माझ्याकडे माहिती आहे म्हणून सांगतोय. अशा काही मुरळ्या नंतर धंद्याला लागल्या. धंद्याला लागणाऱ्या मुरळ्यांची संख्या फार मोठी आहे. आणि जेव्हा तिच्या अंगामध्ये ताकद आहे तोपर्यंत ती शरीर विक्रायचा धंदा करते. आणि जेव्हा ताकद नसते तेव्हा ती काय करते? त्या कुंटण खाण्याच्या इतर मुली असतात, मग त्यांना बिडी आणून, सिगारेट आणून देणं, पान आणून देणं, दारू आणून देणं, बिर्याणी आणून देणं, चहा आणून देणं, असे काम ते करतात. आणि ते काम जेव्हा करता येत नाही काहीच, त्या टायमाला त्या कुंटण खाण्याच्या जिन्याजवळ ती बसलेली असते. मग ज्या पोरी जातात वडापाव आणायला किंवा बिर्याणी आणायला, धंदेवाल्या मुली, मग त्याच्यातला एखादा घास तिला टाकतात आणि ती तिथेच मरते. बरं, ती मेल्याच्या नंतर त्यांचा नियम वेगळा आहे. त्यांचा नियम काय? का त्या प्रेताला कोणी हात लावत नाही, का ती मुरळी. नंतर ती झाली धंदेवाली. मग ते प्रेत कोण उचलून नेतं? महानगरपालिका. आणि ती विल्हेवाट लावतं. अवस्था अशी होती. आणि आज माझ्या उजव्या बाजूला बसलेली ही माय या गावची सरपंच आहे. सांगा मला, सत्य ते आहे का सत्य हे आहे? सत्य काय आहे? ते काय हे ना? मग यालाच बुद्ध आणि धम्म म्हणतात आणि यालाच संविधान म्हणतात. हे लक्षात घ्या. पहिली गोष्ट, यालाच संविधान म्हणतात. या देशातली पहिली IPS अधिकारी किरण बेदी, किंवा आता भरपूर झालेले आहेत, नीला सत्यनारायण IAS अधिकारी, भरपूर अधिकारी झालेले आहेत. काय कलेक्टरचा काय रुबाब असतो? कलेक्टर म्हणजे जिल्ह्याचा मालक. कलेक्टर बोलेन सगळं हाले. त्याची एंट्री कशी होते? कलेक्टरची एंट्री कशी होते? राहायला बंगला, त्याच्या बायकोला स्वयंपाक करायची गरज नाही बरं का, कारण स्वयंपाकाला माणूस शासनाचा आहे. बघा, पर ते घर झाडायला माणूस शासनाचा आहे. त्याला फिरायला गाडी शासनाची आहे. त्याच्या बायकोला जर शॉपिंगला जायचं तर गाडी शासनाची आहे. त्याच्या जो तिथे राहतो त्याच्या आसपास परिसरामध्ये जिथे राहतो तिथे बागकाम पाहिजे, चांगलं सुंदर बाग पाहिजे, साहेबांना रमले पाहिजे साहेब, त्यासाठी बागकाम, तो सुद्धा माणूस शासनाचा. सगळं काही शासनाचं. आणि जर समजा त्या ठिकाणी अधिकारी कलेक्टर बाई जर असेल तर मग हाताखाली काम करणाऱ्या पुरुषांना काय वाटत असेल? काय वाटत असेल? आईला आमच्या देशात बाईला म्हणल्यानंतर काही किंमत नाही आणि या बाई पुढे काही करावं लागतं. बाबा आईला काय अवघड आहे. बघा, संविधानानं एका स्त्रीला कुठं नेलं?
आपल्या विभागाच्या आमदार यशोमतीताई ठाकूर 2 वर्षापूर्वी ते होत्या. 1.5 तास त्यांनी आपलं प्रवचन ऐकलं होतं. बरोबर आहे शरद? पुढे गेला दिगंबर भीमराव ऐकत होत्या. आणि शेवटी त्या काय म्हटल्या जाताना, माझ्याकडे सगळं क्लिप आहे त्यांची. शेवटी त्या जाताना हे म्हटल्या की बागुल सर सांगतात तसं पुन्हा पुन्हा आपल्याला महामानव आणि संत समजून घ्यावे लागतील. आता तसं पाहिलं यशोमती ठाकूरांनी सांगितले, त्यांच्या तोंडी त्यांनी सांगितले मी कुठल्या वर्षी विधवा झाले हे त्यांनी सांगितलं. आणि विधवा झाल्याच्या नंतर माझी अवस्था काय होती ना आज काय. म्हणजे एक विधवा या महाराष्ट्राची महिला आणि बाल कल्याण मंडळाची मंत्री होते. हे कुठला धर्मग्रंथ करेल का तुम्हाला? नाही, हे धर्मग्रंथ करणार नाही, हे संविधान करतं. हे पहिले लक्षात आलं पाहिजे आपल्याला. म्हणूनच तर या देशाचा पवित्र ग्रंथ म्हणून संविधानालाच तुम्हाला मानावं लागेल. हा तुम्ही म्हणा आमच्या काही कामाचं नाही, म्हणा आमच्या काही कामाचं नाही, निश्चित म्हणा, पण तुम्हाला त्याच्याशिवाय पाणी सुद्धा मिळणार नाही. बघा तुम्ही व्हिडिओ साहेबांना विचारा, वरून शासनाच्या आलेल्या योजना, त्याचा ठरलेला क्रायटेरिया याच्या पलीकडे साहेबांना सुद्धा जाता येणार नाही का त्यांना ते आखून दिलेले. फार तर जायचं ठरलं तर त्यांना व्हिजिट करावं लागेल त्या ठिकाणी, खरं की खोटं पाहायला. आणि खरं की खोटं पाहायला हे करण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष पाहावं लागेल, रिपोर्ट सादर करावं लागेल, वरच्यांची मंजुरी घ्यावी लागेल, सभापती जे आहेत सभापती उपसभापती यांची मंजुरी घ्यावी लागेल, दोघांच्या सह्या घ्याव्या लागतील, प्रकरण वरती पाठवावं लागेल आणि मग इकडे ओके म्हणावं लागेल. तसं नाही म्हणता येत. मनाला वाटेल तसं नाही ना करता येईल. हे करण्याचा अधिकार जो आहे, कारण बीडीओ या तालुक्याचा कलेक्टर थोडक्यात तहसीलदाराच्या बरोबरचा. त्या तहसीलदाराला एवढं माहित नसतं एवढं बीडीओला माहित असतं. काय साहेब बरोबर आहे ना? तहसीलदाराला जे माहिती त्यांच्यापेक्षा यांना माहिती असतं. गावातलं सर्कल माहिती, तर तहसीलदार पोलीस सगळं डिटेल माहिती यांना. शासनाच्या सगळ्या योजना यांना माहिती, शेतकऱ्यांच्या माहिती, अल्पभूधारकांच्या माहिती, विधवांच्या माहिती, मुलींच्या माहिती, सगळ्या माहिती. पण फार मोजक्या आपल्याकडं येण्याची फार कमी असते. जिल्हा समाज कल्याणची अशी पण एक योजना आहे, एखादी बाई जर विधवा असेल आणि तिचं उत्पन्न फार नसेल तर आणि जर तिला मुलगी असेल आणि कायद्याप्रमाणे ती जर सज्ञान असेल आणि तिची जर पत्रिका छापली असेल आणि त्या बाईने जर शासनाकडे अर्ज केला असेल तर त्या बाईच्या पोरीच्या लग्नाला शासन पैसे देतं. आहे का माहिती तुम्हाला? नाही. याचा अर्थ संविधान तुम्ही वाचलं नाही, तुमच्यापर्यंत आलं नाही. अहो सगळ्या रोगावर मानवी प्रगतीच्या सगळ्या रोगावर एकमेव औषध आहे. त्या औषधाचं नाव आहे भारतीय संविधान. कारण ते आम्ही भारतीय लोक भारताचे एक हा शब्द पहिला महत्वाचा आहे. म्हणून आपण संविधानाचा आदर अशासाठीच करतो. आता नेपाळ आपल्या शेजारी नेपाळ आहे. नेपाळचं काल परवा संविधान तयार झालं, ते एका आदिवासी मुलीने लिहिलं. पण ती काय म्हटली की हे मी लिहिताना मी भारताचं संविधान समोर ठेवलेलं आहे. म्हणजेच काय, आमचं संविधान कोणाचा आधार आहे? आशिया खंडात नाही, आफ्रिका खंडाचा, युरोप खंडाचा, कुठल्याही खंडाचा. भारतीय संविधानाचा निश्चितपणे सन्मान केला जातो आणि त्या संविधानाचे लाभार्थी आपण आहोत. त्या संविधानाचे लाभार्थी आपण आहोत. काल परवा शरद कोण होता? शरद वानखेडे कोण होता काल परवा? आज शरद वानखेडे कुठे आहे? आपल्याला हा विचार करता आला पाहिजे ना. संविधानाने ठरवलेलं आहे की शेवटच्या फाटक्या माणसाला सुद्धा माणसात बसण्याचा अधिकार आहे. अजून सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूरच्या विशेषतः कोल्हापूर भागात महिलेला
लग्न जमवण्याच्या त्या बैठकीमध्ये महिलेला बसू देत नाहीत, अजिबात बसू देत नाहीत. तिला काय अक्कल म्हणतात? नाही ना, असं नाही ना. पैदा करणारी कोण? ती. 9 महिने 9 दिवस वागवणारी कोण? ती. बाळाचपणाच्या यातना सहन करणारी कोण? ती. आणि भाऊ फुकट कोण खातोय? नवरा. मला ही एक गोष्ट फार बऱ्याच ठिकाणी वाईट खटकलेली, बऱ्याच ठिकाणी. बाई महापौर, नवरा तिच्या बरोबर, तो कधी कधी खुर्चीत बसतो. अरे त्याच्यात बसायला अक्कल पाहिजे, लोकांनी निवडून दिलं पाहिजे. तुला लोकांनी निवडून दिले का? तू फक्त नवरा आहेस तिचा. बर, जर सरपंच बाई किंवा जेडपी सदस्य बाई किंवा आमदार बाई, ती जर आमदार किंवा खासदार किंवा काय असेल तर तिच्यात पूर्ण नाव असतो, तिच्या नावापुढं पूर्ण नाव असतो. तिचं नाव, नवऱ्याचं नाव आणि आडनाव ठरलेलं. पण एक असा आमदार आहे का? आहे का असा आमदार? त्याचं नाव लिहिल्याच्या तर बायकोचं नाव टाकतो, मी हिचा नवरा आहे म्हणून. पण हिला सांगावं लागतं मी याची बायको आहे म्हणून. हे अलिखित नियम इथे या देशामध्ये केला गेला. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की मला संपूर्ण स्वराज्य पाहिजे, संपूर्ण स्वराज्य पाहिजे. स्त्रियांच्या स्वातंत्र्याचं स्वराज्य पाहिजे, अनाथ मुलांच्या जगण्याचं स्वातंत्र्य पाहिजे, टाकून दिलेल्या मुलांचं स्वातंत्र्य पाहिजे, भिकारी मुलांचं स्वातंत्र्य पाहिजे, सगळ्यांचं स्वातंत्र्य पाहिजे. अरे संविधान होतं, संविधान आहे म्हणून अंबानीची काल परवाची अंबानीची शेंबडी पोरं भारत विकत घ्यायला निघाली ना. अडाणी, गौतम अडाणी नावाचा माणूस, काय त्याची अवकात होती? भारतीय संविधान उपयोगात आणलं, कष्ट केले, जे काय आहे ते मिळवायचं काम केलं, कायदेशीर केलं. किती मोठं झालं तो भारतात. आणि तुम्ही का होऊ शकत नाही? ते मोठे झाले कारण त्यांना संविधान कळालं. तुम्हाला संविधान कळालं नाही, तुमच्यापर्यंत येऊ दिलं नाही. म्हणून भारतातल्या प्रत्येक स्त्रीने वाचता आणि लिहिता यायला लागल्याबरोबर आपल्या बापाला किंवा आपल्या भावाला हे सांगितलं पाहिजे की मला भारतीय संविधानाची एखादी प्रत आणून दे आणि बुद्ध आणि धम्म या ग्रंथाची प्रत आणून दे. 10वी पर्यंत जर तिने ते वाचलं तर तिला शिकवणाऱ्या मास्टर पेक्षा ती शहाणी होईल, लगेच शहाणी होईल. आणि ग्रॅज्युएट झाल्याबरोबर ती परीक्षा देऊ शकेल आणि MPSC UPSC थ्रू ती अधिकारी पदावर जाऊ शकेल. पण इथं तसं नाही ना. इथं तसं नाही. इथं बाई जर थोडी शिकली तर लगेचच पुढचं ठरलेलं ते तिकडे गेलं, तू शिक बाबा, माय कर्तव्य बापाचं, एकदा तुझे 2चे 4 करून दिले म्हणजे मी मोकळा. अरे काय मोकळा? तिला जन्म दिलास तू, तुझी भूमिका ही पाहिजे की माझी पोरगी मला अधिकारी करायची. हे आपण का करू शकत नाही? हे करू शकतो, परंतु त्यासाठी तुमची मनाची इच्छा प्रबळ पाहिजे. आणि ती प्रबळ असण्यासाठी आपल्याला बाबासाहेब कळणं फार गरजेचं आहे. ज्याला ज्याला बाबासाहेब कळाला, ज्याला ज्याला छत्रपती शिवराय कळाला, ती माणसं साधी राहिली नाही, ती माणसं फार मोठी झाली. जातीच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जातीयतेला तोंड द्यावं लागलं. ही या देशातली सगळ्यात वाईट परिस्थिती आहे, फार वाईट परिस्थिती आहे. शिवाजी महाराजांचा अंत कसा झाला, शिवाजी महाराजांना कसं मारलं, याचा जर इतिहास तुमच्या पुढे मांडला तर तुम्हाला राग येईल की असा राजा ज्यानं जगामध्ये पहिल्यांदा छत्रपती हा शब्द वापरलाय. जगात राजे भरपूर आहेत, महाराजे भरपूर आहेत, पण छत्रपती ही उपाधी कोणालाही नाही. ती उपाधी फक्त कोणाला आहे? छत्रपती शिवरायांना आहे. पण जगातला एकमेव पदवी असणारा छत्रपती शिवराय, तो जर आई पुढे लीन होतो, मुली पुढे लीन होतो, बायको पुढे लीन होतो, त्यांचे आदेश पाळतो, तो राजा कसा असेल? मग किती मोठा असेल?
परंतु आम्हाला छत्रपती शिवराय कळू द्यायचा नाही, आम्हाला छत्रपती शिवराय कळू द्यायचा नाही, म्हणून छत्रपतीचं सारं श्रेय भवानीला देऊन टाकलं. आणि म्हणे तिला त्या भवानीने काय केली, यांना तलवार दिली म्हणून ते काय झाले, लढले म्हणून ते जिंकले. मग आता आमच्या पोरांनी जर तलवार हातात घ्यायची असेल तर पहिलं कोणाला पूजलं पाहिजे, भवानीला. दोन आयुष्यभर घासा ना तिथं, काय करायचं ते करा, काय देऊ शकत नाही, ती देऊ शकत नाही, तिच्याकडे देण्यासारखं काहीच नाही, ती निर्माण केलेली. गाडगे बाबा सांगायचे ना, गाडगे बाबा सांगायचे ना, देव पायासी गेलो, काय देव पायासी गेलो, देव होऊन ठेलो. मी देव पाहायला गेलो, लोकांनी काय केलं, मलाच देव केलं. ते पुढे सांगतात, ते देवायचा बाप कोण म्हणे, देवायचा बाप कोण म्हणले आपण. लोक विचारते बाबा कसं आपण, आम्हाला सांगा. मग ते सांगायचे, मला सांगा बाप्पा, तुमच्या देवाले तुम्ही अंधारात ठेवता, कोपऱ्यात असं ना देव, अंधारात ठेवता म्हणे. पण देवाले स्वतःचा उजेड करता येतो का, नाही. तुम्ही आतमध्ये जाते, कापसाची वात वळते, त्याला भिजवते आणि भिजलेल्या वातेला काय लावते, काडी लावते. मग काय होते म्हणे, उजेड. उजेड झाल्यावर तुम्हाला देव दिसतो, तसा दिसतो का अंधारात. गाडगे बाबा तर काही शिकले नव्हते, पण किती डोळसपणे सांगत होते, किती डोळसपणे सांगत होते गाडगे बाबा. गाडगे बाबा प्रश्न विचारायचे, बाबा तुमच्या देवाला जर उजेड करता येत नाही तर त्याला देव कसं म्हणायचं रे. बर देवाला आंघोळ कोण घालतं, आपण, म्हणजे पुजारी. गाडगे बाबा ते विचारायचे, ज्याला आंघोळ करायची अक्कल नाही म्हणे, ज्याला आंघोळ करायची अक्कल नाही त्याला तुम्ही आंघोळ घालते, कपडे घालते, आता नागडी राहू दे तर काय फरक पडतं म्हणे. तेव्हा गाडगे बाबा पुढे सांगायचे, देव पायासी गेलो, देव होऊन ठेलो. मी देव पाहायला गेलो, लोकांनी मला देव केलं. म्हणे देवाचा बाप कोण, ते सांगायचे. सोन्या चांदीचा देव केला, सोनार त्याचा बाप झाला. सोन्या चांदीचा देव केला, त्याचा बाप कोण होणार, का तुम्ही होणार, नाही, सोनारच होणार. लाकडाचा देव केला, सुतार त्याचा बाप झाला. मातीचा देव केला, कुंभार त्याचा बाप झाला. मूर्ती केली से आपण, कैसे त्यात देवपण. माणसानं मूर्ती बनवली आणि त्याच्यात देव आला कुठून, येड्यांचा बाजार म्हणे सगळा. गाडगे बाबा म्हणतात, मी नाही, मी तुम्हाला येडे म्हणणार नाही. जर तुम्ही येडे असते तर अर्धा पाऊण तास झालं तुम्ही ऐकलं, म्हणजे असं असं करताय, पुस्तक घाम तरी बसलात ना. तुम्ही येडे नाही, तुम्ही शहाणे आहेत म्हणून बसलात, हे लक्षात घ्या. येडे असते तर उठले असते, पण नाही ना, तुम्ही शहाणे आहेत म्हणून बसलात ना. आणि ते बिन खाण्याचं बसलात, उपाशी बसलात. म्हणून काय गाडगे बाबा आपल्याला समजून घेता आले पाहिजे. आपले शेजारचे मोजरीचे कोण आहे, शेजारी मोजरीला कोण आहे, है ना. ते महाराज काय म्हणतात, ते या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देव वरची असा दे. काय होतो त्यांचा विचार, नाही कळाला आम्हाला. राजा सजी महाली, काय राजा सजी महाली, सौखी कधी मिळाली. राजाला महालामध्ये जी सुख मिळत नाही ते मला मिळतं. राजा सजी महाली, सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. काय का, भूमीवरी पडावे, जमिनीवर झोपव, भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे. ताऱ्या म्हणजे जमिनीवर झोपल्यावर तारे दिसतात, म्हणजे झोपडी कशी याची तुटलेलीच आहे का, त्याच्यातून चांदणे दिसतात. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. जाता तया महाला, मोठ्या घरात गेल्यावर
मोठ्या घरात गेल्यानंतर बाहेर पाट्या असतात, कुत्र्यापासून सावधान, किंवा मग आपल्याला बेल दाबावी लागते आणि वाट पाहावी लागते, कोणीतरी येईल. बरं आल्याचं तर ते पहिले विचारतो, कोण आपण, का आलात, कोणाकडं, नाही घरात, ओके जा. पण हे काय म्हणतात, जाता तया महाला मग जाव शब्द आला. महालात जर जायचं ठरलं तर पहिलं काय येतो, पहारेकरी असतो, शिपाई असतो. पण ते म्हणतात भीतीनं यावं याला या झोपडीत माझ्या. याला खरं महत्व आहे. पाहून सौख्य माते, पाहून सौख्य माते, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. सुख सुख म्हणतो आपण, सुख कुठं आहे? भगवान बुद्धांनी सुखाची व्याख्या फार चांगली केलेली आहे. आपण सुखाच्या नावाने बोंबलत हिंडतो. तुकोबा असं म्हणतात, नाभी मृगाचे कस्तुरी. नाभी म्हणजे बेंबीत. काही काही हरणांच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते माहितीये, म्हणून तुकोबा म्हणतात नाभी मृगाचे कस्तुरी उरता हिंडे वनांतरी. त्या हरणाला कुठून वास येतो हे कळत नाही, ते वासाने इकडं तिकडे बोंबलत हिंडतं. तशी अवस्था आपली झालेली आहे. सगळं आपल्या जवळ आहे, सुख आपल्या जवळ आहे, लेकरं आपल्या जवळ आहे, 4 पैसा आपल्या जवळ आहे, परंतु आपल्या आशा, आपली तृष्णा आणि आपलं वेदना जे आहेत हे आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. मग सुख सुख कशात आहे? याचं एक चक्र आहे, याचं एक चक्र आहे. जो पायी चाललाय ना, पायी, जो पायी चाललाय ना, नुसता पायी उन्हात, पायी चालणाऱ्यांनी हा विचार करायचा की माझ्या शेजारी दुसरा जो माणूस चाललाय त्याच्या पायात सुद्धा चप्पल नाही, म्हणजे त्याच्यापेक्षा मी बराच सुखी आहे. जो सायकलवर चाललाय ना त्याने हा विचार करायचा की मला निदान सायकल तरी आहे, पायी चालणाऱ्याला पायी चालावं लागतंय. जो लुणावाला आहे त्याने हा विचार करायचा की माझ्या लुणाचं नुसतं एक्सिलेटर दाबलं तर लुणा पळते, पण या सायकलीवाल्याला पायडल मारावा लागतो, चढ आला की त्याला असं असं करावं लागतं. जो मोटरसायकलवर चाललाय ना त्याने हे विचार केला पाहिजे, गाडीचा गेअर टाकला की गाडी जोरात पळते, पण त्या लुणावाल्याला घाट लागला की काय करावं लागतं, पायडल मारावा लागतं. जो जीप मध्ये चाललाय त्यानं विचार करायचा की माझ्या डोक्यावर निदान छत तरी आहे, मोटरसायकलवाल्याला छत सुद्धा नाही. जो एसी गाडीत चाललाय त्या एसी गाडीवाल्याने विचार हा करायचा की माझी गाडी आहे, त्याच्यात एसी पण आहे, पण जीप गाडीमध्ये जो चाललाय त्याला त्याच्यातलं काहीच नाही, म्हणजे मी सुखी आहे. जो चांगल्या मर्सिडीज मध्ये चाललाय त्यांना हा विचार करायचा की माझी मर्सिडीज फार चांगली आहे, फार चांगली आहे, त्या बिचाऱ्याला ती सुद्धा नाही. हा सुखाचा अशी वर्गवारी आहे. तुम्ही कुठं सुख मानायचं कुठं नाही मानायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. एकदा तुमच्या सुखाच्या जागा संपल्या की मग अडचणच अडचण आहे. आपल्याला आमचा सांगण्याचा उद्देश हाच आहे. आम्ही धम्माचा प्रचार करतो, म्हणजे धम्म म्हणजे काय वागत की नाही, धम्माचा प्रचार म्हणजे माणसाने कसं जगावं, माणसाने कसं राहावं आणि माणसाने कशा पद्धतीने करावं, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. हे तत्वज्ञान बुद्धानं सांगितलेलं होतं आम्हाला. आम्ही बुद्ध किती घेतला किती नाही मला माहित नाही. ज्यानं ज्यानं बुद्ध घेतला ते मोठे झाले आणि ज्यानं ज्यानं बुद्धाची चेष्टा केली त्यांचं वाटोळं झालं. ज्याने ज्याने बुद्धाची चेष्टा केली त्यांचं वाटोळं झालं, त्यांना कोणी विचारत नाही. आपल्या देशाचे प्रधानमंत्री बाहेर देशात गेले तर ते काय देणार भेट, तिकडच्या देशाला बुद्धच देतील. त्यांना रामकृष्ण देऊन चालणार नाही, कारण त्यांचा तिकडे परिचय नाही, बुद्धाचा परिचय आहे. मग जो परिचय आहे तो द्यावा लागेल ना. आणि परत प्रधानमंत्री सांगतात भारत ने इस जग को क्या दिया है तो हमने बुद्ध दिया है. आणि इथं आल्या बुद्धाची चेष्टा करतात. हा नालायकपणा तरी थांबव रे, एवढा नालायकपणा फक्त थांबव रे. का तुम्ही कोण आहात हे आम्हाला माहिती ना, तुमचं अंगवस्त्र काय आहे आम्हाला माहिती आहे, तुमच्या अंगातला 10 लाखाचा सूट आम्हाला माहिती आहे, आमच्याकडे 2 रुपयाचं बाराबंदी नीट नाहीये.
हा विचार आता आपल्याला करावा लागणार आहे. हा विचार जर आपण आज नाही केला, तर बुद्ध तुम्हाला परत कळणार नाही. बरं, बुद्धाला संपवण्यासाठी त्याही काळात आणि आजही वेगवेगळ्या पद्धतीने बुद्धाला संपवलं जात आहे. आपल्याही माणसाकडनं संपवलं जात आहे. त्यावेळेस बुद्धाचे शत्रू सगळे ब्राह्मण होते. आजला बुद्धाचे शत्रू ही ब्राह्मण आहेत. ब्राह्मणाच्या आडून आपणही आहेत. अलीकडच्या काळामध्ये बुद्धाचं वाटोळ जर सगळ्यात कोणी केलं असेल, बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं, फुकट नाही केलं. 1250 वर्षापूर्वीचा बुद्ध, सम्राट अशोकानंतरचा बुद्ध या देशात नष्ट झाला. बाबासाहेबांनी त्याला पुनर्जीवित केलाय. पण बाबासाहेबांनी तसा जीवित केला तसं या देशामध्ये बाहेरचे लोक परत आले आणि बुद्ध धर्माचं पुन्हा वाटोळं केलं. आणि इथलेही लोक आले. हल्लीच्या काळामध्ये बुद्धाचं वाटोळं करणारे 3 लोक आहेत. एक आहे शंकराचार्य, दुसरा आहे गोएंका गुरुजी आणि तिसरा आहे ओशो रजनीश. या तिघांनी बुद्ध धर्माचं वाटोळं केलेलं आहे. बुद्ध धर्मामध्ये ब्राह्मणी धर्म घुसडला आणि वाटोळं केलं. आजही गोएंकाच्या पॅगोडामध्ये जा, बुद्ध आणि धम्म या ग्रंथात जे लिहिले बापाने आपल्या, त्याच्या विरोधात तिथं काम चाललं जाते. उघडपणे आहे तिथं. एवढंच तुम्हाला सांगतो, शहाणे व्हा, बुद्धाकडे या, बाबासाहेबांचं बोट धरा, छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवा, तुकोबाची स्त्री विषयीची प्रतिमा डोळ्यापुढे ठेवा, कल्याण होईल. नमो बुद्धाय. जय भीम. असं वाटते आदरणीय बागुल सरांचं जे प्रबोधन आहे, प्रवचन आहे, तर आपण ज्या तन्मयतेनं तल्लीनतेनं ते ऐकत होता आणि तेही उपाशी पोटी, त्याच्यावर असं वाटते की हे ते साध्यांना आहे ते पोटात न घालता तुम्ही डोक्यात घालत होते असं वाटत होतं. पोटाची भूक तर क्षमतेच हो, पण डोक्याची भूक जी आहे तर ती तुमची भागली असेल असा अपेक्षा करतो. आणि यानंतर मी आमंत्रित करतो आमचे मार्गदर्शक आणि आपल्या दिवसा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माननीय डॉक्टर चेतनजी जाधव साहेब यांना, की त्यांनी आपल्या या विचार मंचावर आदरणीय, जिथं म्हणजे अशा माणसांची किती गरज आहे. आपल्या तुकडोजी महाराजांनी सांगितलं आहे की बुद्ध राज्य करी जगावर, कारण एकच प्रचार प्रभावशाली. आणि हाच धागा धरून दिवा बागुल साहेब हे देहू रोड पासून, म्हणजे जिथून पहिली बुद्ध मूर्ती बसली तिथून तर शेवटचा जो 14 ऑक्टोबर 1956चा जो 16 जी धम्मक्रांती झाली तिथपर्यंत हा जो रथ घेऊन जात आहे, अशा पद्धतीचं हे सगळं काम लाखोंनी झालं पाहिजे. तर पुढे जरी आपल्याला चांगला जे म्हणता येईल ना की आपल्याला चांगले दिवस बघायला मिळतील असं मला वाटतंय. आपल्या इथं आज जे गुणवंत विद्यार्थी होते त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. माजी सैनिकांनी या भूमीसाठी जे काही कष्ट वेचले आणि आपला जीवन व्यतीत केलं त्यासाठी मी त्यांचा सन्मान करतो. आणि आपण सर्वांनी जे काही दिवा बागुल साहेब यांनी सांगितलं, आता ते प्रवचनकार आहे, ते काही पण म्हणजे ते भरपूर बोलू शकतात, आम्हाला लिमिटेशन येतं. परंतु एवढंच सांगतो की अजून सुद्धा आपल्याला खूप संविधानाच्या इम्प्लिमेंटेशनची गरज आहे. कारण का त्या दिवशी आम्ही ते याचा इक्लास गावठाण विस्ताराचा विषय घेऊन तहसीलदार साहेबांच्या इथं बसलेलो होतो. तर तिथं आमचे पदाधिकारी पण होते काही. तर त्याच्यामध्ये आम्ही एक काळागोटा म्हणून गाव आहे सर, तर ते तर पारधी समाजाचे लोक राहतात. तर आम्ही त्यांना जागा उपलब्ध करून देणार आहोत, घरकुल पण देणार आहोत. परंतु हे केल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये सुधारणा होणार नाही. कारण काय की तिथं मग आमचं डिस्कशन झालं. तहसीलदार साहेब बोलले की जोपर्यंत शिक्षण त्यांना भेटत नाही तोपर्यंत ती सुधारणा होणार नाही. कारण का सर, पुण्याला आपल्या नानापेठ वगैरे एरियामध्ये मी आलेलो होतो. तिथं जे काही म्हाडाचे घर हे जे आहे बिल्डिंग्स आहे, झोपडपट्ट्या होत्या, त्यांचे बिल्डिंग बांधून दिल्या, परंतु त्या बिल्डिंगच्या सुद्धा झोपडपट्ट्या त्यांनी केल्या. कारण काय तर एक तर शिक्षणचा प्रॉब्लेम आणि दुसरं म्हणजे जे काही आध्यात्मिक ज्ञान आहे, जे शुद्ध ज्ञान आहे,
जे भारतीय संविधान आहे त्यासोबत जे आध्यात्मिक ज्ञान आहे, जे सरांनी सांगितलं जे बुद्धाचं ज्ञान आहे, विज्ञानाचं ज्ञान आहे, ते त्यांना त्यांच्यामध्ये नसल्यामुळं आपण अजून सुद्धा आदिवासी समाजाचे लोक असतील, पारधी समाजाचे लोक असतील, आमचे भाट भराडी समाजाचे लोक असतील, ते अजून सुद्धा पालावर किंवा भटकंतीचं आयुष्य जगत आहे. तर आम्ही प्रयत्न करूया आमच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून, की नक्कीच या देशामध्ये तो समतेचा सूर्य उगवेल, कारण का आपण सर्व त्यासाठी प्रयत्न करू. धन्यवाद. व्हिडिओ साहेब आणि या आपल्या सरपंचा त्यांचा सन्मान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अगोदर त्यांच्याकडे ते सुरेंद्र पांडुरंगी कासुर्डे यांचा सत्कार होत आहे. दोन आणलं दोघांना. हे जरा सर टाळ्या वाजवा, टाळ्याला. हा आपल्याला काय बोलायचं 2 मिनिट, 1 अर्धा मिनिट काय प्रतिक्रिया. पण जय भीम. मी सुरेंद्र पद्माताई पांडुरंगजी कासुर्डे, राहणार मोजरी. या ठिकाणी मला मान्यवरांच्या हस्ते माझा या ठिकाणी सत्कार होत आहे. मला अभिमान आहे, माझा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे. मी जर या बुद्ध आणि धम्म आणि डॉक्टर बाबासाहेबांचे विचार व संविधान आणि समाजाची माझी जी नाळ आज जुळलेली आहे आणि कुठेतरी या समाजामध्ये परिवर्तन करण्याचं काम माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याकडून होत आहे, त्याचा मला निश्चितच अभिमान आहे. आज आम्ही माझ्या या मोजरी या गावामध्ये गेल्या मे महिन्यापासून बालसंस्कार वर्ग राबवत आहोत आणि याचं श्रेय माननीय BDO साहेब डॉक्टर चंदनजी जाधव सर असतील, माननीय माजी उपसभापती पंचायत समिती सदस्य शरदभाऊ वानखडे असतील, निलेशभाऊ जंजाळ असतील, आंबेडकर चळवळीतील इतर माझे सर्व सहकारी मित्र असतील आणि माझे आईवडील आणि माझ्या आईवडिलांचे संस्कार हे माझ्या पाठीशी आहे. आणि हा माझा सत्कार नसून माझ्या समाजाचा सत्कार आहे, याचा मला अभिमान आहे. हा माझा स्वतःचा सत्कार नसून येथे आमच्या मोजरी वस्तीमध्ये कुठेही आंबेडकर चळवळ किंवा बुद्धाचे विचार आजपर्यंत कधीही रुजलेले नव्हते. ज्यावेळी माननीय शरद भाऊ यांच्याशी मी जुळलो, आज जवळपास मला 10 वर्ष शरद भाऊशी जुळलो. 10 वर्षापासून त्यांचा माझा संबंध आहे आणि तेव्हापासून मी त्यांच्यासोबत चळवळीचं कुठलंही काम असो, कुठलीही सभा असो, कुठलाही कार्यक्रम असो, त्यावेळी बोलवल्यावर मी नक्कीच जातो. माझी पत्नी आणि मी रात्री कार्यक्रमाला येऊन गेलो. बालसंस्कार वर्गाचा सांस्कृतिक कार्यक्रम होता, फार छान कार्यक्रम झाला आणि पुढल्या वर्षी आमच्या इथले विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला हजर राहतील आणि बालसंस्कार वर्गामध्ये आपलं एक कला कौशल्य दाखवेल अशी मला आशा आहे. आणि या ठिकाणी मला सत्काराकरिता पाचारण केलं, याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी आहो. आणि नालंदा बहुउद्देशीय संस्था शेंदोळा यांचेसुद्धा मी आभार मानतो, सरांचे सुद्धा आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. जय भीम. आणि तिचा खूप मोठा सहभाग आहे. एवढं वाक्य बोललं असतं फार बरं वाटलं असतं, पण आम्ही बोलायला होतो तुम्हाला. नक्कीच त्याबद्दल दुमत नाही. माझ्या या सहकार्याला माझी पत्नी नेहमी खांद्याला खांदा लावून चालत असते. जेव्हा कुठे मी माझ्या पत्नीला म्हटलं की चला समाजाचं काम आहे, कुठलंही काम असो, माझी पत्नी कधी टाळ करत नाही. आणि माझ्या पत्नीचा याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे आणि त्याच्यामुळेच मी अपेक्षा पूर्ण केली.